जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक आहे वर्गमूळ काढण्यात. आता बघू आपण काय दिलेलं आहे. वर्गमूळमध्ये 1764, वर्गमूळमध्ये 65 61, वर्गमूळमध्ये 31 36. आता याचे वर्गमूळ आपण कशी काढू तर बघू. तर काय दिलं आहे, 1764 दिले आहे. तर काय करायचं, याले दोन भागात असे वेगळे करून घ्यायचे. 17ला वेगळं करायचं, 64ला वेगळं करायचं. नंतर पाहायचं हे चार हे कोणत्या वर्गाच्या शेवटमध्ये येते. एक येते 2च्या वर्गात, 2चा वर्ग 4, नंतर काय येते 8, 8चा वर्ग किती येते 64, 64ले 4 येते आणि एक 2च्या वर्गामध्ये येते. हे लिहून घ्यायचं. आता बघायचं 17च्या पहिले कायचा स्क्वेअर येते, 4चा स्क्वेअर येते. 17च्या पहिले किती येते, 4चा स्क्वेअर येते. 4चा स्क्वेअर येते तिथे हे 4 असे लिहून घ्यायचे. आता पाहायचे 4च्या समोरची संख्या कोणती येते, 5. 4च्या समोर संख्या कोणती येते, 5. 5ने गुणून घ्यायचं. 4 पंचे किती होते मग 20. आता बघायचं आहे 20 17पेक्षा, आता बघायचं ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे. आता 20पेक्षा 17 लहान आहे, तर उत्तर कोणतं घ्यायचं, लहान संख्याचं उत्तर घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 42चा वर्ग आहे. तो कशाचा वर्ग आहे, 42. आता दुसरं बघा काय दिलेलं आहे इथं, 65 61चा आता वर्गमूळ काढायचा आपल्याला. कसं काढायचं आता हे करायचं, दोन भागात असे वेगळे करून घ्यायचे. आता काय एक कोणत्या वर्गाच्या शेवटमध्ये ते एक येते, 1च्या शेवटमध्ये, 1चा वर्ग 1मध्ये येते आणि एक दुसरं काय 9, 9चा वर्ग किती येते 81, 9च्या वर्गाच्या शेवट येते 1. आता बघायचं हे काय 64 आहे, 64मध्ये 65 आहे. 65च्या पहिले कशाचा वर्ग येते, 8चा वर्ग येते. किती कायचा येते 8, 8चा वर्ग किती येते 64 येऊन जाते. म्हणजे किती 65च्या पहिले 64, कायचा वर्ग आहे तो 8चा. तर इथं लिहून घ्यायचे असे 8 लिहिले. आता काय करायचं, असे 8 लिहिले. तर आता काय 8च्या समोरचा अंक कोणता येते, 9 येते. 9ने गुणून द्यायचा. 8 9 किती होते 72. आता 72पेक्षा ही संख्या मोठी आहे की लहान आहे, लहान आहे. तर मग आपलं उत्तर कोणतं येणार, लहानवालं. काय आहे उत्तर मग आपलं 81. कशाचा वर्ग आहे मग तो 81चा वर्ग आहे. आता हे बघा 36 61. आता 36 61ला काय करायचं, दोन भागामध्ये असं डिवाईड करून टाकायचं. केलं आपण. आता काय बघायचं 6 कशाच्या शेवटच्या वर्गामध्ये येते, एक येते 4चा वर्ग 16 आणि दुसरा येते 6चा वर्ग 36. हे लिहून घ्यायचे. काय एक 4च्या वर्गाच्या मागे येते 6 आणि एक 6च्या वर्गाच्या मागे येते 6. तर आता 31च्या पहिले कोणता वर्ग येते, 5चा वर्ग येते. किती येते 31च्या पहिले येते 5चा वर्ग 25. आता काय करायचं, 5च्या समोरची संख्या कोणती येते, इथं असे 5 लिहून घेतले. आता बघा आता 5च्या समोरची कोणती संख्या येते, 6ने गुणून टाकायचा. 5 6 30, किती आले 30. आता 30पेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे, 30पेक्षा ही संख्या काय मोठी आहे. तर मग आपलं उत्तर काय राहिलं, मोठंवाला कोणता आहे 56 मोठा आहे. तर आपला आन्सर काय आहे 56. मग वर्ग कायचा आहे तो 56चा वर्ग आहे. ठीक आहे, याचा वर्ग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून देजा कशाचा वर्गमूळ आहे सांगून.